राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रीकांत पाटील यांची ही माघार आपण पाहतोय। विक्रम काकडे यांचा बिनविरोधचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। पक्षादेशामुळे माघार घेत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। तर पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर ही निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे, कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीकांत पाटील यांनी देखील आता माघार घेतलेली आहे। त्यामुळे विक्रम काकडे यांचा बिनविरोधचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय पुणे विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। एसपी राष्ट्रवादी गटाचे श्रीकांत पाटील यांनी देखील माघार घेतली आहे। काय अधिक अपडेट्स? बघू शकतो की पुणे विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे। अवघे काही क्षणांमध्ये श्रीकांत पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत ते देखील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत अशी माहिती आहे। आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर महायुतीचे एकमेव उमेदवार जे विक्रम काकडे आहेत यांचा विजयाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। आज आपण जर पाहिलं तर शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या आणि यात सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची घेतलेली भेट। त्यामुळे निश्चितपणे पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीला एक वेगळा टर्निंग पॉईंट याच बैठकीतून मिळाला अशी जी चर्चा आहे ती देखील आता खरी ठरताना दिसते। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।